हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो. तर आपल्या आयुष्यात सगळं खूप काही चांगलं होण्यासाठी, आपल्या घरात सुख, शांती, पैसा, पाणी हे सगळं येण्यासाठी बरेच जण मार्गशीर्ष उपवास करतात आणि धार्मिककृत्या खूप महत्त्वाचा तो मार्गशीर्ष गुरुवार मानला जातो. आणि श्रीकृष्णाला, विष्णूला, माता लक्ष्मीला हे खूप प्रिय आहे. त्यामुळे आपण हे व्रत वैकल्प करत असतो. त्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारी भूतलावर माता लक्ष्मीचा पृथ्वीवर सर्वात जास्त वास असतो. तर आता हे बघा, मी फिनेल तुम्हाला दाखवते. ते फिनेल तुम्हाला मला आवर्जून तुमच्याबरोबर मला शेअर करावं असं वाटलं म्हणून मी करते. हे ट्रेस्टॉल आहे, ते फिनेल आहे आणि हे फिनेल खूप अति छान आहे. म्हणजे त्याच्यात कापूर आहे आणि तुम्ही हा वापरून बघा. तर मला खूप आवडला तो आणि कापूरचा स्मेल येतो आणि फिनेल आणि खरंच तुम्ही हे नक्की वापरून बघा. आणि आपल्या घरामध्ये जे असतात ना, मुंगी, झुरळं, म्हणजे बारीक सारीक असे कीटक नाश होण्यासाठी ह्या फिनेलचा खूप फायदा आहे. तर तुम्ही नक्की आणा. तसंच हळद, मीठ आणि गोमूत्र पाण्यामध्ये टाकून लादी स्वच्छ पुसून घेतली. त्याच्यानंतर हळदीचा लेप उंबरठ्यावर लावून घेतला आणि छान रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर देवपूजा वगैरे झाली. तर हे गुरुवारी सगळं काही पहिलं काम असतं ना, ते मी करून घेतलं आणि त्याच्यानंतर देवाची मांडणी करायला घेतली. ज्यांच्या घरात स्वच्छता असते त्यांच्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत असते, त्यांच्यावर प्रसन्न होत असते. आणि बघा, जिथे भगवान विष्णूची सेवा केली जाते ना, तिथूनच माता लक्ष्मी कधीही जात नाही. तर मागच्या गुरुवारी मी पहिला गुरुवार जो होता त्याच वेळेस त्या व्हिडिओमध्ये मी सर्व काही तुमच्याबरोबर पूजेची मांडणी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवली आहे, सविस्तर माहिती सांगितली आहे, शेअर केलं आहे. तर आता मी सगळ्यात आधी पूजा करण्याच्या वेळेस दिवा प्रज्वलित करून घेतला आहे. हळद, कुंकू, फूल, अक्षता वगैरे वाहून छान पूजा केली. त्याच्यानंतर आता मी देवीचा कलश सजवायला घेतला आहे. तर कलशमध्ये नेहमीप्रमाणेच आपण हळद कुंकूने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाण्यामध्ये हळद कुंकू, अक्षता, सुपारी, दुर्वा, फूल, एक ₹100 नाणं किंवा एखादं कोणतंही चालेल नाणं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर ते 5 ढाळीची पाने मी लावून घेत आहे. तर पूजेला सुरुवात करायच्या आधी माझ्या ताईंना, माझ्या मैत्रिणींना दुसऱ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, पैसा, पाणी या सगळ्यांची भरभराट होऊ दे. महालक्ष्मी देवी आईला मी हेच मागेल तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. तर खरंच महालक्ष्मी आईवर माझा खूप खूप विश्वास आहे आणि तिच्याजवळ खरंच मनापासून तुम्ही सेवा करा आणि मागणं मागा आणि ती खरंच तुमची इच्छा, मनातल्या इच्छा सगळ्या ऐकेल, तुमच्या इच्छा पूर्ण करेल. तर आता नेहमीप्रमाणेच मी छान आईला कोल्हापूरचा देवीच्या आईचा मुकुट आहे माझ्याकडे, तो मी घातलेला आहे. त्याच्यानंतर मी जे बेंटेकचे दागिने आहेत ते दागिने घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला श्रीयंत्राची पूजा करायची असते सर्वात आधी. तर ती मी श्रीयंत्राला हळद कुंकू वगैरे लावून घेते. ते लावून तेच त्या देवीच्या समोर ठेवायचं आहे, ते ठेवते. तर सगळे काही आपण जे कामं वगैरे करतो ना, हे सगळी मी माहिती कुठलं काही मला जर वेगळं काही वाटलं तर म्हणजे तुमच्यापर्यंत मला शेअर करावंसं वाटतं. जसं की मी आज तुम्हाला फिनेलचं शेअर केलं. तर हा फिनेल तुम्ही नक्की आणा. तो फिनेल मी तुम्हाला दाखवला आहे ना, तो इतका छान आहे ना, तर लादी पुसताना ना खरोखर अक्षरशः कापुराचा वास येतो. जसं काही घरामध्ये आपण कापूर जाळला आहे आणि तो कापूरचा स्मेल म्हणजे सुगंध इतका छान येतो ना, तसंच ते लादी पुसल्यावर सुगंध येत होता. आणि फिनेल तर त्याच्यामध्ये आपले कीटकनाशकासाठीच आहे, ते खूप छान आहे आणि खरंच तुम्ही आणा. मी आवर्जून तुमच्यासाठी त्यासाठी शेअर केलं आहे. तर माझं कसं आहे, म्हणजे यूट्यूबचं मला घरात बसून असं काय करू हा विचार करत होता. तर मी म्हटलं माझ्या ताईंना, मैत्रिणींना, हे सगळं मी घरातल्या काही गोष्टी ज्या मला माहिती आहे, देवपूजा म्हणा किंवा रेसिपी किंवा वेगळं काही जो आम्ही करेल ते सगळं मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करते या यूट्यूब चॅनलच्या मार्फत. तर हा यूट्यूब चॅनल इतका प्लॅटफॉर्म छान आहे ना खरंच, की त्याच्यामुळे आपल्याला काही
बरेच टॅलेंट आहे ना, जे काही मी म्हणत नाही की माझ्यामध्ये इतके टॅलेंट आहे, पण जे काही थोडं काही टॅलेंट असेल किंवा माझ्या मैत्रिणींच्यामध्ये जे टॅलेंट असतील ना, ते खरंच यूट्यूब चॅनलच्या मार्फत हे तुम्हाला शेअर करता येईल. तर खरंच हा यूट्यूब प्लॅटफॉर्म मला तर खूप आवडला. त्याच्यामुळे मी हे सर्व काही आता मी त्याच्यावर चॅनल सुरू केलं आणि दाखवते, शेअर करते. तर आता मी म्हणजे स्वतःला एक बिझी करून ठेवलं आहे. स्वतःला मी म्हणजे सुधारत जाते की आपल्याला कसं जितकं आपण बिझी राहू ना, तितकं आपल्याला कोणाच्या चुकासुद्धा काढायला वेळ मिळत नाही किंवा आपण इतका संसारात आणि आपल्या कामामध्ये खरंच बिझी राहिलं पाहिजे ना. म्हणजे देवामध्ये म्हणा, भजनामध्ये, देवपूजेमध्ये, कशामध्ये पण संसारामध्ये आपण इतकं बिझी आपल्याला स्वतःला ठेवलं पाहिजे ना, की आपल्याला कोणाच्या उणीधुणी कोणतेसुद्धा वेगळे विचार, टेन्शन न येण्यासाठी ना, तर असा बाबतीत वेळ मिळाला नाही पाहिजे. असं म्हणजे मला खरंच हा प्लॅटफॉर्म खूप छान वाटला आणि त्याच्यामुळे मी स्वतःला इतकं बिझी करून घेतलं आहे ना, तर माझा छान वेळ जातो आणि काही गोष्टी मला जितक्या माहिती आहेत आणि खरोखर मनापासून मी जितक्या माहिती आहेत त्या गोष्टी मी शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि ह्यापुढे सुद्धा करेन. तर बघा, देवपूजा करताना कधी पण सायंकाळी 6च्या नंतर आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा 6:30ला कापूर दरवाजात नक्की तुम्ही लावा. तर उंबरठ्यावर लेपन, बाहेर रांगोळी आणि कापूर उंबरठ्यावर लावल्यामुळे इतकं घरामध्ये प्रसन्न वाटतं ना, खरंच. तर आता नेहमी आपण जशी पूजा करतो, पूजा वगैरे सगळं हळदी कुंकू वाहून घेतलं, अक्षता फूल वाहिलं आणि त्याच्यानंतर आपल्याला जी कथा वाचायची असते ती मी कथा वाचून घेते आणि दिवसभर आपल्याला देवीचा, महालक्ष्मी देवी आईचा मंत्र जप करायचा असतो. तर ते सतत आपल्या मनाध्यानात महालक्ष्मी आईचं नाव आपलं जप केला पाहिजे आपण. आणि खरंच आपण जेव्हा मनापासून सेवा करतो ना देवी आईची, तर देवी आई आपल्याला नक्कीच त्याचं फळ आज न उद्या देईलच. तर खरंच मला इतका विश्वास आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगते. तर आता मी कथा वाचते. कथा वाचून झाल्यानंतर आरती करते आणि घरातली व्यक्ती, मुलं आरती करायची आहे. तर आता माझी छान अशी आरती करून झालेली आहे आणि सर्व घरामध्ये आरती अशी दाखवली आहे. तर असं कापूर, धूप आणि जेव्हा आपण आरती करतो ना, तेव्हा खरंच घरातलं वातावरण इतकं छान असतं ना आणि खूप आपल्या स्वतःला सुद्धा आपण एक देवाचं केलेल्याचं समाधान मिळतं आणि आपण जेव्हा खरंच मनापासून हे सगळं काही करतो ना, तेव्हा आपलं पण मन प्रसन्न होतं. खूप आपले सगळे काही विचार वगैरे सगळं डोक्यातनं जातं. आणि जसं कापूर दरवाजावर मी म्हटलं मगाशी, तर कापूर लावून घ्यायचा आहे, दरवाजाला पण आरती ओवाळायची आहे. तर अशी मी छान प्रकारे नेहमीच आपण जशी पूजा करतो तशी मी पूजा मांडणी वगैरे केली आहे, कथा वाचली आहे, आरती केली आहे. तर हे बघा, माझी आई, देवी आई किती सुंदर दिसते आणि छान असं माझी मांडणी होते माझ्या हातून. तर आता मी उपवास सोडण्यासाठी मागच्या गुरुवारी मी खीर बनवली. म्हणजे प्रत्येक गुरुवारी काहीतरी खीर वगैरे आपल्याला गोड पदार्थ देवीला नैवेद्यासाठी करायचा असतो. तर मी आता मागच्या गुरुवारी खीर केली होती शेवयाची. तर ह्या गुरुवारी मी गव्हाची लापसी केली आहे. छान गुळाची लापसी झालेली आहे आणि दोडक्याचं थोडंसं रस्सा असा भरलेलं दोडक्याचा भाजी बनवली आहे आणि आळू वड्या आहेत ना, त्या वड्या आता मी तळते. आळू वड्या केल्या होत्या, तर आता त्या वड्या तळते आणि छान. आर्याला आहे ना दोडका आवडत नाही, तिच्या म्हणजे भाज्यांची खूप आवड निवड असते लहान मुलांची, तशीच आर्याची पण असते. तर तिला नुसती भेंडी बटाटाच आवडत असतो. वड्यासुद्धा छान खाते ती, पण तिला मी म्हटलं जाऊ दे, उपाशी राहण्यापेक्षा हे खा ते खा जबरदस्ती करण्यापेक्षा तिला मी बटाटा केला हिरव्या मिरचीचा. आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवते, देवीला नैवेद्य दाखवते आणि आपल्या घरच्या कुलदेवताला नैवेद्य पहिला दाखवा. आपल्या कुलदेवताला पहिला विसरू नका. आपली महालक्ष्मी देवी सर्व काही आहेस. तर खरंच त्यांची मनोभावे पूजा केली ना,
केली ना तर खरंच आपल्या मनातली इच्छा पूर्ण करेल देवी आई, एवढा नक्की मला विश्वास आहे. आणि परत परत आवर्जून मला सांगावंसं वाटतं की जे काही असतं ना ते खरंच आपण जेव्हा मनापासून करत असतो ना तर त्याचं आपल्याला फळ नक्की मिळतं. आज न उद्या त्याचं फळ नक्की तुम्हालासुद्धा मिळेल. तर तुम्ही खरीच ही पूजा करा, हे मार्गशीर्षचे उपवास नक्की करा. तर आता तुम्ही बघू शकता मी थोडंसं म्हणजे आई माझ्याकडे आहे तर मी तिच्यासाठी खोबऱ्याची चटणी केली आहे. खोबरं, लसूण आणि आपली लाल मिरची टाकून खूप छान खोबऱ्याची चटणी होते. मी तुम्हाला कधीतरी दाखवेल व्हिडिओमध्ये. तर अशी मी आपल्या महालक्ष्मी आईची पूजा केली आणि पहिल्या गुरुवारी मी पूजा करता करता तुमच्याबरोबर सगळी मांडणी कशी केली ती सुद्धा शेअर केली होती. तर आज पण मी छान अशी आज आईला लाल वस्त्र घातलेलं आहे आणि छान पूजा मांडणी केली आहे माझ्या पद्धतीने. मी जशी आपलं म्हटलं तसं सुचत असतं तसं मी करत असते. तर अशी ही माझी पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.